हाय नमस्कार फ्रेंड, मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त. आणि मी आता आलेलो आहे असा एक कार्यक्रम आहे आमचा आज. बरेच वर्षानंतर आमचे काही दोस्त होते. 10 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी हे जे जुने दोस्त आम्ही एका ठिकाणी काम करत होतो. आणि काम करत असताना ते काही कारणानं विभक्त झालेले आहेत आणि ते आज एकमेकापासून वेगळे आहेत. परंतु आज आम्ही हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, गेट टुगेदर. तर हा कार्यक्रम गेट टुगेदर एवढ्यासाठीच आहे की सर्व जुने गेलेले मित्र हे एका ठिकाणी एकत्र यावे आणि सगळ्यांची गोड गप्पा मागाव्यात. परंतु आजचा हा कार्यक्रम तेवढ्यासाठी आम्ही ठेवलेला आहे. तर मी आता तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे, पण एक कारणानं विभक्त झालेले आहेत आणि ते आज एकमेकापासून वेगळे आहेत. परंतु आज आम्ही हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, गेट टुगेदर. तर हा कार्यक्रम गेट टुगेदर एवढ्यासाठीच आहे की सर्व जुने गेलेले मित्र हे एका ठिकाणी एकत्र यावे आणि सगळ्यांची गोड गप्पा मागाव्यात. परंतु आजचा हा कार्यक्रम तेवढ्यासाठी आम्ही ठेवलेला आहे. तर मी आता तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे, पण एक लक्षात ठेवा की गेट टुगेदर हा जो कार्यक्रम असतो हा फक्त एवढ्यासाठीच असतो की जुने गेलेले जे दोस्त आहेत ते एका ठिकाणी यावेत आणि एका ठिकाणी गप्पा माराव्यात. आता बरेच दोस्त आमचे आलेले आहेत, परंतु काही दोस्त आलेले नाही आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, जे दोस्त हे आता आमचे व्हिडिओ बघतील ते म्हणतील अरे रे, आम्ही हा कार्यक्रम खूपच मिस केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही पूर्ण व्हिडिओ गप्पा छप्पा गोडगप्पा एकदम डान्स सगळ्या पद्धतीचं जे काय आम्ही केलेलं आहे हे एकदम छान पद्धतीने केलेलं आहे. नियोजन भरपूर चांगल्या पद्धतीनं आमच्या मित्रांनी सगळं केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ बघताना तुम्हाला खूप आनंद होईल, हसू येईल, कारण कॉमेडी तेवढी झालेली आहे. आनंद तेवढाच आम्हाला गगनात मावित नव्हता एवढा आनंद, कारण आमचे जुने दोस्त सगळे सापडले. त्याच्यामुळं आम्हाला खूप मोठा आनंद झाला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. चला आपण तिकडे जाऊया. अय 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 अरे नुसतं बघितलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, पिवळं जरत. हा, तेलाची फोडणी विकास गेजगे, झणझणीत अशी विकास गेजगे तेलाची फोडणी टाकली, तेल ओतलंय. आ हा हा हा, कांदा टाकलाय. अरे नुसतं बघा, तुम्ही फक्त बघत राहायचंय, न येणार ना कळलं पाहिजे. अरे गेट टुगेदर म्हणजे काय आहे? आ हा हा हा, विकास निकाळजे, विकास गेजगे, दोन्ही एकाच नावाची माणसं, पण दोघांनाच कामं लावलेत. बाकी सगळे निवांत आहेत. कांदा कापायचं काम चाललंय कर. घरी कधी तांब्या उचलून ठेवायची सवय नाही हो ह्यांना. आ हा हा हा, कोणी बसली रे बसली, मटण शिजलं रे शिजलं. आ हा 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 हा, काय चटका आहे. वा 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 वा, एक नंबर एक नंबर. हळद मीठ लावून सगळं मटण पातेल्यात ओतलंय. हा 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 हा, चला आचार्याचं काम जोरात चाललंय, जोरात. एक नंबर एक नंबर. ह्यांना मोदी साहेबाचा फोन आला की काय वाटना, आणि ह्यांना कोणाचा अमित शहाचा आला की काय असं वाटतंय. रॉयल एंट्री झाली, रॉयल एंट्री. डोईवर पाटी मी आली तुम्हासाठी, अहो घ्या ना आंबा तो तापुरी. कशी एंट्री वाटली, कडक. आहा, घ्या ना आंबा तो तापुरी. वा, चला एक नंबर पद्धतीनं मटण शिजायचं काम चाललंय. प्रत्येक जण ह्यात मला कळा नाही की नेमका आचार्य ऐकून तोच कळा नाही. आणि सगळेजण आपापलं काम करतायत, फुले एन्जॉय करतायत, मजा करतायत. मटणात नुसतं पळीनं हलवायचं काम चाललंय त्या पातेल्यामध्ये. या सगळेजण तुम्ही या इकडं समोरच्या बाजूला या. दिसते का तुम्हाला? बघा आता तिथं या, इकडून या साईडनं. वा, तुम्ही हलायचं नाही, सगळं करायचं झालंय. पाणी गरम बोला. झालंय आणि विकास पण पलीकडे बाजूला या ना. तर मित्रांनो बघा, अमित कांबळे यांचा चेहरा बघा, चेहऱ्यावरचं स्मित असते बघा. प्रशांत जाईवर बघा. आ हा हा हा, गड्यानं सगळंच लुक चेंज केलाय. काम म्हणलं की लांब, बस लाजला नाही, बरमुड्यावर की तयार, कामाला हजीर. यस, विकास गेजगे. आणि ज्यांनी खरंच कामाचं नियोजन केले, गेट टुगेदरचं सगळं नियोजन केले, सगळ्यांना मित्रमंडळींना त्यांनी एकत्र बोलवायचं जे सगळं हे केलंय ते धनाच्या डोळे बघा. मित्रप्रेम बघा, लगेच घाम पुसायचं काम चाललंय, कारण घाम एवढा त्यांना आलाय. मेकअप मॅन माझे. येस, मेकअप मॅन एक नंबर. ह्याला म्हणायचं मित्रप्रेम. तर मित्रांनो बघा, तुम्हाला दिसत असेल हे आमचे मित्र धनाजी आठवळे. हे बाकी सगळे आता मी नावं सगळ्यांची घेतलेत. तर धनाजी आठवळे तुम्हाला दिसत असतील. आम्ही दोघं एका ठिकाणी कामाला आहे, आम्ही सगळेच एका ठिकाणी आहे. म्हणजे जेवढे आम्ही सगळे एका ठिकाणी कामाला आहेत
तेवढे सगळे आज ह्या गेट टुगेदर या कार्यक्रमाला सगळे आता इथं हजर होणार आहेत. 60 ते 70 जण आम्ही इथं येणार आहेत. तर तुम्हाला सांगतो धनाजी आठवळे म्हणजे कवितांचा बादशाह ज्याला आपण म्हणलं जातो त्यांची यमकची जी रचना आहे ती 0 मिनिटात चुटकीनिशी बोलायचे. ते त्यांचा एक मेकअप मॅन बघा लगेच नाद खोळा आहे मेकअप मॅनचा उभी केस. तर त्यांचा फेमस हमेशा डायलॉग असायचा यस तर अरे सगळं यायचं आहे सगळा माग बघा लगेच उसरा उसरी चालली. मटण शिजत आले सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. यस बेत एक नंबर होणार आहे. पण जे जे आले नाहीत त्यांचं ते मिस करणार कार्यक्रम मोठा मिस करणार आहे. चला प्रशांत जावेदच्या हातामध्ये पळी आहे. पळीनं काय करतात ते त्यांनाच माहिती आहे. पाणी टाकतात बहुतेक काय ते काडी पडलेली दिसते. कसगेचगीची हातात मग आहे आणि मगाने लगेच मटणात पाणी सोडण्याचं काम चाललंय. एक नंबर माणूस खरंच रॉयल हा. पण आल्यापासून बघतोय मी त्याच्या हातामधलं काम काय सुटत नाही. जावेद साहेबांनी लगेच पाण्याचं कळशी भरून घेतली कारण त्यांना मटणात ओतायची असं दिसते. जावेद साहेब आता पाणी ओततायत. काढलंय हेत अमित कांबळे गॉगल टाकून हातामध्ये अंगठ्या 4-5 अंगठ्या. आम्ही त्यांना सावकार म्हणतोय. एक नंबर व्यक्तिमत्व कडक एंट्री दाढीचं लुक एक नंबर व्यक्तिमत्व हेच होतं. सोमनाथजी लोक बघून आम्ही दाढीचा लुक जसा वेळ मिळेल तसं येण्याचा प्रयत्न करतोय. हा मटणाला उकळी फुटली. अरे बाप रे शिजलं का चेक करतायत. चव्हाण एस के साहेबांचं आगमन झालंय. रॉयल एंट्री झाली आणि संदीप पवार यांचं सुद्धा आगमन झाले. अरे बापरे दत्तात्रय खवळे सुहास भुटे यांचं सुद्धा आगमन झालंय. हाय 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 भावानो चला बसा. सगळ्यांची एंट्री हळूहळू एक 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 करून सगळ्यांची एंट्री होते. खूप बरं वाटतंय. सगळे हळूहळू एकत्र येत आहेत. वा ह्यांचं काम एकच नंबर चाललंय. जगाचं काय का असा पण हातातल्या अंगठ्या डोळ्याचा गॉगल निघला नाही पाहिजे असं अमित कांबळे यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शेजारी चव्हाण साहेब बसलेले होते. वा एक नंबर. संदीप पवार दत्तात्रय भोसले हे सुद्धा दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये. चला काम मात्र जोरात चालले. पाण्याचे जार वगैरे आणून सगळं ठेवलेले आहेत आणि आचार्य साहेब आमचे मटण बनवायचं काम चालू आहे. बाबुराव दानवे साहेबांची एंट्री झालेली आहे. कडक एंट्री झालेली आहे मफलर गळ्यामध्ये. करे साहेबांची सुद्धा एंट्री झालेली आहे. तुषार करे आणि दीपक करे ह्यांची सुद्धा रॉयल एंट्री झालेली आहे. मटण शिजलं का नाही बघण्यासाठीच प्रयत्न करतायत. अहो हे मटण शिजलं का नाही हे चेक करतच किती यांनी मटण खाल्ले काय कळा नाही आमच्या आम्हाला. भरपूर यांनी मटण खाल्लंय. चेक करतो म्हणत. आता चेक करायचं काम चाललंय. आचार्य साहेबांनी तोडून बघितलं. संदीप पवार स्वतः जातीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत. खिशाला त्यांनी हात लावलाय कारण आपलं पॉकेट मटणात पडू नये. जावेद साहेब काम करून थकले त्यामुळे खाली बसलेले. मटण मग पूर्ण मटण उकडून पाठीमध्ये काढायचंच काम चाललंय. संदीप पवार काढतायत आणि बहुतेक निलेश लकडे हे त्यांच्या आयडियानं मटण आतमध्ये काढायचा प्रयत्न करतात. दादा जावेदनं स्मित हास्य करून हाय केलंय. ओके दादा धन्यवाद. तुम्ही बघा आचार्य आपले काका एका साईडला उभा आहेत आणि आमचे बांधव सगळे पूर्ण त्यांना मदत करतात. तिकडं धनाजी आठवळेंना फोन कोणाचा तरी आलेला दिसतोय. ते मॅनेज करतात. पाठीमागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल. वा विकास गेजेकडे एकच काम. ते स्वतः सांगतात मला काही काम नसलं तर चालेल फक्त मी सरपण घालण्याचं काम करतोय. एक नंबर. तेलाची फोडणी टाकण्यासाठी तेल ओतत आहेत संदीप पवार. विकास गेजे सरपण. वा ते म्हणतात मला काय नसलं तरी चालेल फक्त चुलीमध्ये सरपण घालायचं काम द्या बाकी काय नसलं तरी चालेल जेवाय नसू द्या. वा वा आज बघूया जेवतात का ते. संदीप पवारनं तेल टाकलंय. आता परत एकदा तेल टाकायचं काम चाललंय. बहुतेक आता त्यांचं काम चाललंय मला वाटतं रस्सा बनवायचं काम चालू आहे. अरे बापरे आता हे काय टाकतात आणखीन अद्रक लसण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे आणि पेस्ट टाकून रस्सा तिकडं तयार झाला दिसतोय. आता हा मटण फ्रायची तयारी चालली. वा वा वा. अहो इथं आचार्य कोण दिसणारच. आचार्य आमचे सगळे दुसरेच झालेत.
आचार्य साहेब फक्त गाईड करतात. गाईड करणंसुद्धा खूप सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. गाईड करणं म्हणजे सगळ्यात चांगलं आहे, कारण गाईड जर चांगला असेल तरच पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. त्याच्यामुळे ते गाईड करतायत आणि बाकी त्यांना सगळी मदत करतायत. कुठला पदार्थ कुठल्या वेळी टाकायचा हे जेव्हा आचार्य सांगितलं जातं तेव्हा त्याची कडक फोडणी बसली जाते. धनाजीराजांनी मसाला ओतला आहे त्याच्यामध्ये आणि एक नंबर. बस त्यांनी आता परत तो बाजूला ठेवला आहे. एक नंबर. फोडणीचा वास इथपर्यंत येतोय, इथपर्यंत. टाका मसाला. भाजी फक्त तिखट झाली नाही पाहिजे, रस्सा काका असा झाला पाहिजे ना झणझणीत. आय 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 आय. विकास गेजगे धनाजी आठवलेंनी फुटाणे दळून आणलेत बारीक मिक्सरमध्ये करून, आणि बारीक केलेलं जे फुटाणे आहेत त्यांनी ते पाणी ओतून मिक्स केले आणि टोमॅटोचा रस ओतला आहे, फुटाण्याचं पण टाकलं आहे. अच्छा, टोमॅटोमुळे परत आणखीन चव येणार आहे. तोपर्यंत इकडे गप्पा छप्पा. अरे बापरे, रणवरे साहेबसुद्धा आलेले आहेत. इकडे तिघांच्या गप्पा चालल्यात, गोडगप्पा. बहुतेक हे काय करतात काय कळा नाही यांचं. खिशाने ह्यांनी ठेवले, बहुतेक काहीतरी तंबाखू खात होते का काय कळत नव्हतं, पण हात झटकलेत म्हणजे तंबाखू खात होते. गप्पा छप्पा रमल्यात आमचे सिनियर सुपरवायझर चव्हाण इसके साहेबाबरोबरती, ज्या काही जुन्या. आणि आजचा विषयच तो आहे, गेट टुगेदर हा जो कार्यक्रम आहे हा तोच विषय आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा छप्पा माराव्या. वा, इकडं तोपर्यंत रस्सा चांगला जोरदार झाला आहे. तुम्ही तरी बघा, दादा जावीर महत्त्वाची कामं बजावत आहेत आणि खूप सुंदररित्या त्यांनी कुठलाही मनात संकोच न बाळगता आणलेली जीन्स पॅन्ट, खादीचा शर्ट बदलून घरात काम जसं आपण करतो तसं काम करण्याचा त्यांचा मनसोबा आहे. आणि त्यांनी चक्क बरमुडा घालून, टी शर्ट घालून काम करतात. अरे बापरे, मटण शिजलं का बघत बघत त्यांनी अर्धा किलो तरी हडप केलं असेल बहुतेक. वा वा, स्वतःलाच हसायला लागलेत ते. चेक करतो म्हणत किती खाताय. असू द्या, काम करतो गडी आमचा, आम्ही त्याला काहीच म्हणणार नाही. आज फुल परमिशन तुला आहे, तर काही करू शकतोस. ते म्हणा आज पूर्ण व्हिडिओ तुझ्यावरच आहे. वा वा वा, पाटील साहेब ते पण चेक करतायत मटण झालं का नाही. अरे बापरे, चेक तरी किती लोकांना करायला सांगितले मटण आचार्य साहेबांनी, आचार्य काकांनी. वा, हा 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 हा, शिजलं का? शिजले, ओके. चला, रस्सा तयार झालेला आहे. रस्सा खाली काढायचं काम चाललं आहे. ते इतकं गरम झाले पातेलं. हा हा हा. चला, जगाचं काय कसं ना, पण आपलं हे जगाचं वेगळं असतंय. बाकी सगळे कामात बिझी आहेत, पण माझं एकच काम फक्त व्हिडिओ काढणं. व्हिडिओ काढण्याशिवाय आपल्याला दुसरा काही नाद नसतो. कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिडिओ हा आपला हा शेवटपर्यंत राहणार आहे. व्हिडिओ ही आपली सगळ्यांची आठवण आहे, म्हणून मी कंटिन्यू व्हिडिओ काढतो. बाकी सगळे कामात आहेत. परत एकदा तेल ओतलेलं आहे आणि मटण फ्रायची तयारी चालू झालेली आहे. आचार्य काका एकदम बाजूला आहेत, पूर्णपणे ते गाईड करतायत, सगळ्यांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन खूप मोलाचं असतं, मी वारंवार सांगतोय. आणि आचार्य काका स्वतः सांगतात हे टाका ते टाका, तेव्हा आमचे सहकारी मित्र विकास गेजगे, संदीप पवार, अमित कांबळे उर्फ सावकार हे स्वतः जातीनं लक्ष घालून आहेत. मटेरियल काही कमी न पडलं पाहिजे याची ते पूर्णपणे अमित कांबळे काळजी घेत आहेत. एकंदरीत मटणाची जो फ्राय आहे तो फ्राय बनवायचं काम चाललं आहे. इकडं उकळी फुटली, रश्श्याला उकळी फुटली, रस्सा पूर्ण पक्व झालेला आहे आणि मटण फ्रायची तयारी जोरात चाललेली आहे. एक नंबर सुगंध सुटला आहे. मटण उकडून एका साईडला ठेवले आणि मटण त्याच्यामध्ये विकास गेजगे यांनी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल मटणाची झणझणीत असा सुगंध दरवळतोय. असं वाटतं की कधी खावं, कारण हे ह्यांनी शिजले का नाही बघा ना. त्यांनी सगळ्यांनी खाल्ले, पण मी काय नाही खाल्लं नाही. काय सुधरिक सुधरिक काय सुधरिक आहेत. आमची 7 वर्षानंतर गाठ पडते. 7-0-7 तर हे आमची ओळख विसरलेत, त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम ठरलेला आहे. मित्र भेटला बरेच दिवसानंतर. सुधरिक हे नाव सांग तुझं. तुषार सुधरिक. हां, लक्षात नाही गेलं होतं नाव माझ्या. तर मित्र बरेच दिवसानंतर भेटला. जो आजचा कार्यक्रम ठरला होता ना गेट टुगेदर, तर त्यात आज भेटला हा.
तर विकास गेजगडने नमस्कार घातला आणि विकास माझ्याकडे जो गॉगल होता तो मी गॉगल विकास निकाळजे यांना दिलेला आहे. त्यांनी घातला आहे. जबरदस्त लुक. शेजारी रेणू साहेब, सागर भाऊ, सगळ्यांचा आवडता हिरो चव्हाण साहेब कॉमेडी होते. तर चव्हाण सर झालं, फरांदे सर झालं, देवा भाऊ काळे आले साखरवाडी जेवण या ठिकाणी 2014 साली जेवढे आम्ही इमसोपूर डिव्हिजनला होतो जिपोरेस मध्ये, या सर्वांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज येथे सरडे बंगला मोरे वस्ती येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे सुपरवायझर सन्माननीय SK चव्हाण साहेब यांचं प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांना ड्युटीसाठी व्यवस्थितरित्या सर्वांना मार्गदर्शन करून कोणत्याही प्रकारची कधी न कुठल्या गाडकुंटून चूक न व्हावी अशी ट्रिक ड्युटी करून घेतली. चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व आज आम्ही पण आज सध्या स्थितीला पण सिक्युरिटी गार्डमध्ये आहे, पण अशी की आणि असा जिव्हाळा प्रत्येक मित्रपरिवारामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये अशी की आजपर्यंत कुठेही बघायला नाही भेटली. कुठलाही काळ असू द्या तिथं सर्व सिक्युरिटी गार्ड एकीने बळासाठी सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही कंपनीत कसं काम करावं ही चॉकलेट कंपनी कोणतं शिकावं आणि तिथले सुपरवायझर सर्व फरांदे सर असू द्या किंवा राऊत सर असू द्या किंवा चव्हाण साहेब असू द्या आणि कानडे साहेब आमचं एक नेतृत्व, या चौघांकडून आम्ही कशी ड्युटी करायचो हे शिकलो. ड्युटी नवीन सुपरवायझर आलो त्यांच्याकडून थोडंफार शिकलो, पण या चौघांकडून कशी ड्युटी करायची, एक महाराष्ट्र पोलीसमध्ये ड्युटी करत असताना कशी ड्युटी करायची तशी त्या पद्धतीनं आमच्याकडून ड्युटी करून घेतली साहेबांना. आणि एक आम्हाला आम्ही आमचं भाग्य समजतोय असल्या व्यक्तिमत्वाबरोबर आम्ही ड्युटी केली. आणि ड्युटी करत असताना सर्व बरोबर आपण कसं राहिलं पाहिजे, फॉरेनर कंपनी असू द्या त्या कंपनीशी कसं एकनिष्ठ राहायचं आणि कोणताही गार्ड आजपर्यंत चोरीच्या केसमध्ये गावला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य केलं नाही त्यानं. असं चव्हाण साहेबांचं नेतृत्व असू द्या, फरांद साहेबांचं नेतृत्व असू द्या, राऊत साहेबांचं नेतृत्व असू द्या किंवा कानडे साहेबांचं नेतृत्व, या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही ड्युटी करायला शिकलो. आज तुषार सुद्रिक असू द्या, 4 वर्ष किती तर वर्षापासून आम्ही एकत्र आहे ड्युटीला. निलेशभाऊ मोरे असू द्या किंवा सुहास भोईटे असू द्या, हिंगणगावचं कार्यकर्ते आठवले सर असू द्या, आणि ज्यांना कार्यक्रम संपन्न केला असं आमचं धनाभाऊ आठवले कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक धनाभाऊ आठवले आणि सागरभाऊ रनवरे यांना हा कार्यक्रम इथं अगदी छान उत्स्फूर्तपणे असा कार्यक्रम केला. संदीप पवार असू द्या किंवा आपला त्रिदेव आठवले असू द्या, ते आता चांगल्या पोस्टला गेलं. सागरभाऊंचा अर्धा जीव म्हणजे त्रिदेव आठवले, आणि त्याचबरोबर अमित भाऊ कांबळे असू द्या किंवा असू द्या हे नितीन भाऊ चोपडे मोरगाव जिल्हा परिषद 22 जिल्हा परिषद अध्यक्ष, परत दत्ताभाऊ खवळे असू द्या ज्यांना CR कशी ड्युटी करावी आणि CRच्या ड्युटीमध्ये वेगळं अस्तित्व निर्माण करावं असं दत्ताभाऊ खवळे, तसंच आमचे नेते देवाभाऊ काळे यांना वेट ब्रिजला ड्युटी कशी करावी आणि इनवर्ड कसं करावं, आउटवर्ड कसं करावं. चव्हाण साहेबांचं कार्य, अण्णांचं कार्य, अण्णा सुपरवायझर कमी पण आमच्यात मैत्रीपूर्व जिव्हाळा. 2016 साली माझं लग्न होतं, मला 1 तास घोड्यावरती बसून न दिलं. मला 2016 साली माझं लग्न झालं, आणि आमचं पेट्रोलिंगचं गाड दत्ताभाऊ भोसले उर्फ DJ रात्रभर राऊंड मारायचं, पण तंबाखूच्या 10 पुढे तर घेऊन यायचं. तुषार करे असू द्या, हे पैलवान करे असू द्या, दीपक करे असू द्या, यांना यशस्वीरित्या या दीपक करेंच्या वर्धावाला आम्ही गेलतो. अरे आम्ही न पेता आम्हाला नशा कशी आली ती पण कळली नाही. असं लय उदाहरण आहे. DR रनवरे साहेबांचं उदाहरण असू द्या, पोलिसांसारखी ड्युटी करणारं नेतृत्व DR रनवरे, इन्व्हेस्टिगेशन करूनच त्या ठिकाणी विकास भाऊची असू द्या, कुठलाही वाढदिवस कुणाचा असू द्या, सेल्फी विकास भाऊची पाहिजे. परत अतुल भाऊ गायकवाड असू द्या, स्वतः व्हिडिओ मेकर असू द्या,
हिराप्पा कोळी नातूर गायकवाड जेव्हा कंपनीत आली आमची इथं, पहिल्यांदा पोरांना पीएफ काढायची माहिती नव्हती. हिराप्पा कोळीनं ते पीएफ ला कसा घोडा लावायचा सध्या विकत निकाली. आम्ही पण त्यांच्या मार्गाकडे पीएफ सगळा काढून टाकला. असं अजून कार्यक्रम होणार आहे, अजून जेवणाचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी. तर चव्हाण साहेब सुपरवायझर आमचं आलं, त्याला आम्ही अभिमान समजतो की चव्हाण साहेब आले, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. कोणाची राहिली, कोणाचं नाव राहिलं, एक नंबर, संदीप भाऊचं पण नाव राहिलं, एक नंबर, एक नंबर. आम्ही तिकडं बनवायचं. पुढं बघा एक मिनिट, पुढं बघा सगळे. निलेश भाऊंचं राहिलं, आमचे निलू भाऊ आज निलू भाऊ आमचा सागर भाऊंचा आठवडे अर्धा जीव आहे, निलू भाऊ आमच्यासाठी अर्धा जीव आहे. तर मित्रांनो बघा, आमचा दोस्त धनाजी आठवळे, माझा आवाज बसलाय, तर त्याचा एक फेमस डायलॉग होता, ज्याच्या अंगी विविध चाळे तो किशोर नाळे, आणि आम्ही परत ह्याला म्हणायचो, ज्याच्या अंगी सेक्सी चाळे तो धनाजी आठवळे. हा आहे आमचा दोस्त. तर एक कवितेचा बादशाह आहे. तर एक असं काय एखादा शेर शायरी किंवा कविता होते तो. ज्याच्या अंगी विविध चाळे, त्याच्या तोंडाला आता लागले टाळे, तोच किशोर नाळे, त्याच्या पायात घालू वाळे. वा, आणि आमचे मित्र आले देवेंद्र काळे. वा, एकच नंबर. देवेंद्र काळे बघा इथं आहेत. हे बघा देवेंद्र काळे. चला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बोला अतुल भाऊ गायकवाड बार्शीकर यांचा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त $1 मिलियन त्यांच्या खात्यावरती येऊ द्या बस. आणि एक अतुल गायकवाडांचं एक नाव बारामती तालुक्यामध्ये घुमू द्या, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. एक आंबा उत्पादक असा त्यांचा जीवनदायी प्रवास बारामतीमध्ये आज आलेला आहे. एक जिद्द, कष्ट आणि चिकाटी भावांचे एक नेतृत्व आज आम्ही अनुभवतोय. म्हणजे पदोन्नती कुठं तर त्यांची होते, उन्नती होते ती कुठं तर अतुल भाऊंचं एक कार्य, त्यांचं कष्ट, त्यांचं जिद्द. आणि अतुल भाऊ तुम्ही भावी सरकारी अधिकारी होणार आहे, यात कुठली दुमात्र शंका नाही. तुमचं अभ्यास करण्याची पद्धत, तुमच्यावरती आम्ही 4 शब्द बोलतोय, कारण तुमची जी ड्युटी करण्याची पद्धत, आम्ही मटण घेऊन तुमच्या घरी आलो, तुम्ही भाकरी केल्या, हाताने कालवून केलं आणि मस्तपैकी आम्ही जीवलो. असं जीवाला कुठल्याही माणसं सागरबाबा बघायला भेटत नाही. एक अतुल भाऊ असू द्या किंवा TM असू द्या, संदीप असू द्या किंवा दीपक असू द्या किंवा सर असू द्या, एक सर्वांशी एक नाळ या सिक्युरिटी परिवारामध्ये जुडलेले आहे आणि नाळ कदापि तुटणार नाही. सर्वांची आज नाळ चालू झालाय. चला, रॉयल एंट्री झालेलं आहे विकास भाऊंची. सगळ्या दिलदार मनाचा माणूस विकास भाऊ, सगळ्या मित्रांचं दिल की धडकन असणार माणूस. एक कितीही मित्र संकटात जरी असला तरी एका फोनवरती 0 मिनिटात काम करणार असं विकास भाऊचं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांच्या गळाभेटी घेतोय, सगळ्यांची दिल की धडकन आहे तो, का असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा खरेच असा मित्र एखाद्याला भेटणं म्हणजे आमच्यासारख्याला भेटला हे खूप आमचं मोठं नशीब समजावं लागेल. आनंद आनंद गगनात त्याचा मावन आहे. सगळ्यांच्या गळाभेटी घेतोय. झाली पंक्तीला सुरुवात झाली. चव्हाण साहेबांनी हात वर करून मला सेकंड शिपला जायचं आहे, मी जेवणाला सुरुवात केली असं सांगून सगळ्यांना इशारा केला आहे. सोबत काही टीममधील सदस्य जेवणासाठी बसलेले आहेत आणि जेवण करताय, हास्य कल्लोळ होतोय. चला, विकास गेजगे, अमित कांबळे हे जेवणाची तयारी करतायत, सगळ्यांना वाढतात. अमित कांबळेने आणलेले आहे फक्त तरी, रस्सा आधी वाढून गेलेले आहेत, आता अमित कांबळे वाढतात तरी. तर मित्रांनो, जेवणाला तयारी झालेली आहे, सगळे जेवण करतात.
तुम्ही बघू शकताय, खूप मजा येते. विकास भाऊ स्वतः जातीने लक्ष देऊन झाला आहे, कोणाला काही कमी पडलं ना पाहिजे हा समोरच तिथं उभा आहे. सर म्हणतात विकास तुला जेवायचं का, मला शेकर शिकलं जायचं त्याच्यामुळे मी जेवतोय. चला माझे भाऊ आलेत, माझे जुने सहकारी अविनाश भाई ओवाळ आणि लक्ष्मण लोंढे. लक्ष्मण लोंढे आणि मी दोघांच्या तब्येती सारखेच, आम्हाला भाऊ भाऊ म्हणायचे. भाऊ भाऊच आहेत, भावाची तब्येत बघितली तर वाटणार नाही खली. वा वा वा. मित्रांची एन्जॉय चाललाय, गळाभेटी करतायत. प्रवीण यादव, नितीन चोपडे, सागर भाऊ, सानफ. अरे वा, खूप जुना दोस्ताम चाललेला आहे. विकास भाऊ निकाळजे तू ए सुपर डान्स चाललाय सागर भाऊचा. काय कळणार, चंद्रावर आहेत की काय, नाचाय का लागलाय वाटतं तू. ए फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. नाचा. काय कळा नाही यांचं, पलंगे साहेब हात करतात मागणं. फुल एन्जॉय. परत सानपची गळाभेट, परत सानपला उचलून घेतलं जोरदार. आमचं व्हिडिओचं काढायचं काम चाललंय. वा 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 वा. हा तर बघा, हा किती दिवसानंतर भेटतोय, किती दिवसानंतर बोलतोय. त्याचा चेहरा बदललाय, माझा चेहरा बदललाय, आम्हा दोघांचे सुद्धा चेहरे बदललेत. आणि दोघं एकमेकात फक्त व्हिडिओमध्ये आठवण असावी दोघांची म्हणून त्याला शूट केला. चला, अनिल पवार परत भेटलेत खूप दिवसानंतर. वा वा वा. आठवळे परत एकदा भेटले. ते बाबा माझा यूट्यूबला व्हिडिओ दे, मी पण दिसू दे असं त्यांनी सांगितलंय. यास परत मित्र माझा आणखीन आला व्हिडिओमध्ये. खूप आनंद वाटतोय सगळ्यांना. मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच आहे की खरंच गेट टुगेदर कार्यक्रम हा तुम्ही साजरा करत जावा. कारण माणसाच्या मृत्यूच्या घडीचा भरोसा नसतो, माणूस कधी मरेल त्याचा भरोसा नाही आहे. प्रत्येकानं एकत्र येणं आणि प्रत्येकाने एकत्र मिळून मिसळून सगळ्यांशी राहणं, त्याच्यामध्येच खरंच आनंद खूप आहे. क्षणाला काय होतं, क्षणात नाही साजरे केलेले कार्यक्रम आनंद देऊन जातात. सुदेख गळाभेट चव्हाण सरांची जेवण सटकून जेवण केले आणि बॅग भरून ते चालले आहेत. गुड बाय केलं मला. चला, चव्हाण सर गेलेले आहेत आणि आमची दुसरी पंगत आहे. हे आमचे गायकवाड साहेब कसे आहेत, त्यांचे आकडे आहेत थोडे वाकडे, पण राखलेत त्यांनी मिशीचे आकडे. चला, रश्श्यावर रस्सा, मटणावर मटण, भाकरीवर भाकरी तुडवायचं काम चाललंय दोघांचं. बोट चुकू चुकू खातायत सोमनाथ साहेब. आणि इकडं तरी चालली, झटका तरीचा झटका. हे बघा, हे कशी आहे झणझणीत तरी. आगा गा 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 गा. तरीचा झटका बघा कसं चाललंय जेवण. जोरदार पद्धतीचं जेवण चाललंय, भरपूर खातायत लोक. कुठे गेले, कोण आले बंधू. चला, तर हे आहेत बंधू, हे गायकवाड आहे, मी पण गायकवाड आहे. माझ्या मोठ्या भावासारखे आहेत ते, त्याच्यामुळे मला ते बंधू आम्ही दोघं एकमेकांना म्हणतो. आणि शेणकर सुद्धा हजर आहेत, सागर बॉय. खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम. प्रशा भेटला रे. प्रशा म्हणजे रॉयल व्यक्तिमत्व आहे हे सुद्धा. खूप हसून खिळून राहणारं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला वाटतं की मी व्हिडिओमध्ये यावा. प्रत्येकजण, माझे मित्र सहकारी सगळेजण व्हिडिओमध्ये यावे आणि सगळ्यांच्या आठवणी सगळीकडे राहाव्यात म्हणून चाललंय. हसून खिळून गप्पा चालल्यात सगळ्यांच्या. प्रशा नुसती कॉमेडी करतोय, धिंगाणा चाललाय नुसता कॉमेडीचा. ह्यासाठी गेट टुगेदरचा कार्यक्रम हा अवश्य करावा असं मला वाटतंय. याच्यामध्ये प्रशा इतकी कॉमेडी करतोय की त्याला मर्यादा नाही आणि खूप धमाल विनोदी आहे प्रशा. गॉगल कोणाचा घातलाय तेच माहीत नाही, पण ह्या बघा बोलण्याची पद्धत बघा, बोलणं करोडचं बोलणं आहे नुसतं. हवा गड्याची हवा, काय व्यक्तिमत्व आहे. दाढीचा लुक विराट कोहलीचा ठेवला की काय. प्रमोद ह्याला कसं काय बघायला लागले लवकरच. आता मी जेवलो जेवला का काय, आपण तिला बसलाय, ह्याला वाढलंच नाही कोणी. आमची पंगत बघा ह्या बाजू तुम्हाला मी दाखवतो बघा. आहे का आमची जेवण वाढलंच नाही, डबल बसली होती जेवायला. हां, असं असतं. तुम्ही डबल जेवताय म्हणलं तुम्हाला कोण वाढेल डबल. आम्हाला बघा आमच्या जेवणात ताटात मटण बिटन. बंधू आम्ही शेजारी बसलोय. अभिजित माने तो सुद्धा मित्र माझा शेजारी माझ्या बसलाय. खूप आमच्या गोड गप्पा चालल्यात जेवणाच्या.
आणि आम्ही जेवण करतोय. विकास गिसगे वाढतात, त्यांनी डोक्याला ती तसली पट्टी लावलेली आहे. पट्टीचं खासियत त्यांची काय सांगता येत नाही, परंतु त्यांची एक पर्सनॅलिटी वेगळीच असते. कारण त्यांना चट्टपट्ट लय आवडतात. जगं चांगले प्रोफेशनल ड्रेस घालायचं बघतात, पण ह्यांच्या अंगावरती शर्ट पॅन्ट चट्टापट्ट्याचे असतात. त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं आहे, जगाच्या वेगळं असा मी काहीतरी दिसावं असा हे विकास गिसगे. स्वतः सागरभाऊ इथं पण जातीनं लक्ष घालून हजर आहे की मटेरियल काही कमी न पडलं पाहिजे. सगळी माझे मित्रमंडळी जेवण केलं पाहिजे, सगळ्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे. आजचा जो गेट टुगेदरचा हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आनंदी पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. ये मजा काय बघतोस? टोमॅटो बसला जेवायला. लवकर रस्सा कसा प्यायला लागलाय? अरे काय तू जेवायच्या दिवसा रस्सा प्यायला लागलाय? तुला काय रसा बिसा मिळाला नाही का काय रे? विषय नाही. हा चला बंधूच कसं आहे आपलं? आपण जेवण आगे मागे पुढे बघत नाही हो. आपलं जेवण कसं चाललंय बघितलं ना? आप्पा पोनकुले शेवटी बसलेत. वा बाबा, तुला सुद्धा व्हिडिओमध्ये घेणार. तू लांब थांबला तरी तुला घेणारच होतो मी. तो आमचा भाव आहे. जेवा तुम्ही खाली मना घालून जेवण रसा प्या 2-2 वाट्या 3-3 वाट्या. चला यादव साहेब निर्भव पाण्याची तयारी करतोय. पाणी त्याला तहान लागली म्हणून तो पाण्यासाठी आलाय की आपल्या मित्रमंडळींना वाटप करायचं पाणी, त्यासाठी तो वाटतोय. इकडे पाण्याचे जार भरलेत, इकडे पंगत बसली. आता व्हिडिओ मच्छाला बघ पलीकडे मच्छा हसायला लागलाय. चौथी वाटी ना डबल बसलाय, डबल बसलाय, डबल बसलाय, डबल हरवूट व्हायला व्हायला वाढूच नका कोणी, कोणी वाढू नका. डबल बसलेला आहे. मित्रांनो भावांनो, शाकाहारी मंडळी इकडे ही 4 शाकाहारी आहेत. बिचारी सगळ्यांना आमिरनं येताना आम्ही बघितलं, येताना आणलं होतं. हा आमिर भाई आमचा, त्याला काल त्याचा सण होता, त्याला शुभेच्छा दिल्या ईदच्या. हे बघा बाबूराव दानाने आणि यांची भांडणं प्रशाची बदललाय. बाबूराव दानाने इतका ठोकलाय प्रशाला ठोकते कसं आहे. You tried it. Oh, no. तुला सांगितलं काय कळा नाही त्याला का? हा नको लका तू माझ्या टिहीरीवर बघा, ही टिहीरीवर सगळी सपकायला लागलेत. हा तू बाताली मारूच नको. योखी आंबऱ्या, अरे गप की आंबऱ्याला का तू ओढू नको. योखी टिहिरी माझी तुडविते की तिला का उडते फक्त टिहिरीवर सांगते. ह्याला दुसरं काय नादच नाही, फक्त डिहिरी हाणते डिहिरी. अरे पोट फोडाची बारी आणलीला काय ना, काय अवघड आहे. परशा तू गबस बरं का? तू मला सांगतो, मी सांगतो ती तुम्ही सगळं ऐकून घ्या. सगळ्याला दुरून दिलेत आणि ताटात घेतला रस्ता. हा याची एकटंच व्यक्ती जेवण नका चाललंय वेगळ्याच पद्धतीचं जेवण. त्याला म्हणतात शिंदे. डबल बसला का रे? डबल बसलाय स्वतःलाच लाजायला लागलाय. हान बोट चुकू दोन्ही सुपरवायझर आहेत. जिथे सुपरवायझर होत ना घेतलं की तिथं टाकतो त्याचं काय मोठी पवन चक्की पण त्यांच्या कंपनीत सेलमेन कंपनीचे सुपरवायझर आहेत दोन्ही. शेजारी बसलेत, जेवण चालले. हा बंदा करा, हा एकटाच आहे. वा ताटात आणि काही काय टोपीची अवस्था केली. ह्याची टोपी बघा की, त्याला खाताना डबल खाल्लं ना. त्याची ह्याला बांध नाही, टोपी ह्याची रस्त्याची टाकली तरी त्याची ह्याला सुद्धा बांध नाही. असली परिस्थिती झाली ह्याची. आता रॉयल एंट्री ह्यांची
जेवण चाललंय, ह्यांचं जेवण कमी आणि ह्यांच्या बडबडी जास्त आहेत. बाबूराव धनाने, ह्या बघा ही प्रवीण यादव, ही सुद्धा डबल जेवायला बसलेला आहे. अरे उठवा, याला वाढूच नका जेवायला. ह्याच्यामध्ये सगळे असं धावपळ माझ्या मित्राचीच. अहो चेडी निष्ठली त्याची बरमुडा निष्ठाला, पण भावानं काम करायचं काय सोडलं नाही. चेडी बघा कुठं आली खाली घसरली. कामात गाडीला हात लाव. कुणाची गाडी आहे बघ, पड बिडल आहे. आरती गाडी बोलवती कुठलं? पडू द्या काढू दे. परश्या आहे पप्पी की त्याची पप्पी.
तर मित्रांनो बघितलंच असेल तुम्ही आम्ही फुल एन्जॉय कसा केलेला आहे, फुल आनंद कसा लुटलेला आहे. याच कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही असे कार्यक्रम करत राहा. जीवन एकदाच आहे, त्याचा तुम्ही भरपूर उपयोग करा. अरे पैसा हे सगळं आपल्याला इथंच सोडून जायचं आहे रे. पैशाचं मागं कधी लागू नका. इथंच तुम्ही सगळं सोडून जाणार. मित्रामध्ये राहा, एन्जॉय करा, सगळीकडे मौज मजा मस्ती करा, आनंद लुटला. घरात बसून राहण्यापेक्षा 4 मित्रात घरून जाऊन सगळ्याच्या ज्या काय आपल्या भावना असतील त्या एकमेकापाशी व्यक्त करा, एकमेकापाशी बोला, सगळे आनंदाने राहा आणि सगळे मजा करा. आपण हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून गेट टुगेदर कार्यक्रम हा सर्वच आपले बांधव करतील, सगळेजण त्याचा आनंद घेतील आणि असंच कार्यक्रम प्रत्येकजण करत राहील. याचं निमित्त फक्त एवढंच असतं की प्रत्येक व्यक्ती हा काम सोडून ज्या भागातून किंवा जुने मित्र असतील, हे जुने मित्र सगळे काम सोडून बाहेरगावी गेलेले असतात, दुसरीकडे गेलेले असतात. त्या सर्वांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमात सगळ्यात पुढाकार घेतला धनंजय आटोळी, सागर भाऊ ह्या दोघांनी जास्त पुढाकार घेतलेला आहे. बाकी आमचे सगळे सहकारी अमित कांबळे असतील, निलेश मोरे असतील, बाकी आता मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, परंतु सकाळ सकाळ विकास गेजगे पण सकाळी आला होता. तर असे जे काय आमचे मित्र असतील ते सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम योग्यरित्या पार पाडलेला आहे. त्यांचं एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि व्हिडिओ सगळ्यांनी बघावा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लिंक सगळ्याला शेअर करा. धन्यवाद.